हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे कविता आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो माझ्या हातात ब्लाऊज आहे तो मी पुढे परत दाखवणार आहे तुम्हाला। ह्याची मी समोरची जी साईड आहे तर फ्रंट पार्ट मी टिचिंग तुम्हाला दाखवलेला आहे, पुढे दाखवलेला आहे। आता मी तुम्हाला ब्लाऊज तयार झालेले ब्लाऊज दाखवत आहे। हा एक ब्लाऊज आहे, प्रिन्स कट ब्लाऊज आहे, 28 साईजचा ब्लाऊज आहे। हा खूप छान असा टिचिंग झालेला आहे, गोपीबाई घेतलेली आहे बरं का। ह्या ब्लाऊजला मी ह्या ब्लाऊजची गोपीबाई झालेली आहे, खूप छान अशी डिझाईन झालेली आहे त्याची। आणि हा सुद्धा त्यांचाच आहे, एक कस्टमरचे हे ब्लाऊज आहेत बरं का। आणि हा दुसरा ब्लाऊज आहे, हे दुसऱ्या कस्टमरचे आहेत। तर हा सुद्धा डिझायनर शिवलेला आहे मी, स्लीवला पॉप असं केलेला आहे। हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे, 31 साईजचा ब्लाऊज आहे, छोटी साईज आहे हा। आणि प्रिन्स कट आहे आणि डिझाईन केलेले आहे। तर ह्यांचा व्हिडिओ नक्की पहा सर्वांनी। पूर्ण ब्लाऊजचे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, तर एक एक व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। तर हा जो ब्लाऊज आहे सगळ्यात पहिलं मी हातात घेतला होता, बोटनेक आहे। समोरून गळा बघा, क्वीनेक दिलेला आहे, मस्तपैकी पानगळा दिलेला आहे। समोरच्या साईडला पानगळा घेतलेला आहे, पाठीमागून हुक केलेला आहे आणि बोटनेक आहे। तर संपूर्ण कटिंग व्यवस्थित मी सांगितलेलं आहे आणि लटकनसुद्धा व्यवस्थित छान असे लटकन मी याला तयार केलेले आहेत। तर मी व्हिडिओ अपलोड करणार आहे बोटनेकसाठी, तर तुम्ही नक्की पहा। बोटनेक ब्लाऊजची कटिंगचा मी व्हिडिओ टाकणार आहे। आता मी इथे बॅक पार्ट फ्रंट पार्ट फक्त दाखवते आहे, याच्यामध्ये मी टिचिंग दाखवली तुम्हाला। प्रिन्स कट आहे आणि लटकनसुद्धा मस्त सुंदर असे केलेले आहेत आणि तयार झालेले आहेत सर्व ब्लाऊज। आणि बाकीचे पण आहेत, पण सिंपल आहेत, आणि जे चांगले डिझाईन्स आहेत ते तुम्हाला मी दाखवत आहे तयार झालेले। आणि हुकलूक पण पाठीलाच केलेला आहे, त्यांनी सांगितलं तसं केलेलं आहे। खूप छान असा लुक आलेला आहे बघा। तर आता आपण पुढे आपण टिचिंग पाहणार आहोत। आपण फ्रंट पार्टाची टिचिंग दाखवणार आहे। आता प्रिन्स कटचा प्रॉपर शेप वगैरे कसा घ्यायचा आणि कसा टिचिंग करायचा ह्याची पण मी व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर हा सुद्धा ब्लाऊज आहे, ह्याचा पण तुम्ही व्हिडिओ पहा। तर चला आता आपण सुरुवात करूया। जशी साडीची बॉर्डर आहे तसंच जी बॉर्डर खाली लावलेली आहे, आणि ह्याचा मला फोटो पाठवला होता, सेम टू सेम मी तसंच शिवलेलं आहे। आणि छान अशी बाही आपली तयार रेडी झालेली आहे। शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड करणार आहे, तर नक्कीच पहा सर्वांनी। आणि जसा की नेटचा कपडा कसा असतो तसा ब्लाऊजचा कपडा होता, त्यामुळं ती स्लीवला खूप छान लुक आलेला आहे। आणि गळा सिंपल ब्रॉड थोडासा गळा केलेला आहे मागचा, ह्या ब्लाऊजचा मी ब्रॉड गळा केलेला आहे थोडासा। तर खूप छान लुक आलेला आहे, सुंदर असा रेडी झालेला आहे हा ब्लाऊज। आणि ह्यांचे पण 2 ब्लाऊज आहेत, पण एक आहे सिंपल। प्रॉपर फिटिंग आणि प्रॉपर कटिंगसुद्धा मी दाखवत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये, तर तुम्ही नक्कीच पहा बरं का मैत्रिणींनो। चला आता जो चॉकलेटी ब्लाऊज आपण बघितला त्याची टिचिंग पाहणार आहोत आपण। समोरची जी साईड आहे तेवढी मी इथं करून घेते, तर तुम्हाला दाखवते बघा। इथे मी जसं की गळा पाठीमागे केलेला, हुकलूक पाठीमागे केलेला आहे। समोरच्या साईडला गळा छान असा केलेला आहे, पान आकाराचा मी मस्त सांगितलं तसा गळा घेतलेला आहे। आता प्रिन्स कटचे आपण कटिंग केलेले दोन्ही पार्ट आपण जोडून घेणार आहोत, या साईडला आणि त्या साईडला, दोन्ही साईडला। गळा पण इतका मस्त झालेला आहे। आणि छान पद्धतीने आपण आता रेडी करून घेऊया। डबल शिलाई मारायची आहे आपल्याला। हे अशा पद्धतीने घेतलेला आहे। आता मी इथे मोजून बघत आहे, छातीचा चौथा भाग आपल्याला तयार करायचा असतो, त्या हिशोबाने मी कटिंग केलेली आहे। आणि कटिंगचा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहायचा आहे, कारण की कटिंगचा व्हिडिओ बघितला तरच तुमच्या लक्षात येणार आहे। तर मी शेअर करणार आहे कटिंगचा व्हिडिओ, नक्की पहा बोटनेक ब्लाऊजचा। आता ह्याला आपण गळ्याला व्यवस्थित अशी लेस लावून घेणार आहोत। लेस पण बघत आहे मी कोणती लावायची ती। व्यवस्थित अशी फिरवत लेस आपल्याला गळ्याला लावून घ्यायची। पाठीमागून पण लेस लावलेली आहे मी, आणि समोरच्या साईडला सुद्धा लेस लावलेली आहे, त्यांनी सांगितलं तसंच मी लेस लावून घेतलेले आहे। इथं पानगळ्याचा आपला जो जसा आकार आहे तसा आकार द्यायचा आहे, लेसमुळे लुक आपला छान येतो ब्लाऊजचा।
तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा मैत्रिणींनो. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, डबल टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून ती लेस छान बसली जाईल गळ्याला. आणि व्यवस्थित अशी आपली तयार झालेली आहे डिझाईन बघा समोरच्या साईडला. आता हा समोरचा भाग रेडी झालेला आहे. आता पाठीमागची टिचिंग पूर्ण मी एक व्हिडिओ सेपरेट अपलोड करणार आहे, तर तो नक्कीच पहा. आता इथे पुढच्या साईडला आपल्याला इथे जसे की आपण क्रॉसपट्टी लावतो त्या पद्धतीने इथं आपल्या आतल्या साईडला फोल्ड करून मस्त अशी पट्टी लावायची आहे. आणि जेवढी उंची आहे तेवढी उंची आपली पहिली प्रॉपर उंचीसाठी आपल्याला कपडा व्यवस्थित ठेवायचा आहे, कारण की आपण थोडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे जॉईन करण्यासाठी आपल्याला, त्या हिशोबाने आपण शिवायचं आहे. आता इथे डबल टिच करून आतमध्ये फोल्ड करून टाकायची आणि हात शिलाई करून टाकायची, किंवा तुम्ही डायरेक्टली टिप मारली तरी चालते. आणि बोटनेक ब्लाऊजचे खूप असे प्रकार आहेत गळ्यांचे वगैरे. आता इथे आपण जोडताना खालीवर पाठ होतो ते व्यवस्थित आपण करून घ्यायचं आणि दाबटीच करून घ्यायची, आतमध्ये फोल्ड करायचं. बरीच छान आहे साडी, ह्याच्यावरची मस्त साडी होती. कुठल्याही साईजचं ब्लाऊज असू द्या, फक्त कटिंग व्यवस्थित केली तर ब्लाऊज कुठेही बिघडत नाही आपला, कधी वाया जात नाही. पूर्ण कंप्लीट करून घेऊ, व्यवस्थित कंप्लीट करून घेऊ. व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या. जर तुम्हाला हात शिलाई करायची असेल तर तुम्ही बारीक अशी मोठी 5 नंबर टिप मारू शकता. छोटी करायची असेल तर बारीक टिप करायची 3ची. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. चला बाय.